नमस्कार. महाराष्ट्रातील सर्व माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नव्या आणि एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. बघा, बघू शकता लाडकी बहीण योजना आदिती तटकरे. बघू शकता आदिती मॅडम तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. बघा, ज्या हप्त्याची तुम्ही प्रतीक्षेत आहात, ज्या हप्त्याची तुम्ही वाट पाहत होता, त्या सर्व हप्त्यांची आता प्रतीक्षा संपलेली आहे. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. बघा मे महिन्याचा सन्मान निधी वितरण प्रक्रिया सुरू. बघा, सन्मान निधीची वितरण प्रक्रिया सुरू झालेली आहे. बघू शकता सन्मान निधीची वितरण प्रक्रिया सुरू झाली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मे महिन्याचा सन्मान निधी. बघा, मे महिन्याचा सन्मान निधी वितरण करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरुवात करण्यात आलेली आहे. बघा, जी प्रक्रिया आहे, बघा, जो हप्ता वाटपाची जी तुमची प्रक्रिया आहे ती आजपासून सुरुवात झालेली आहे. बघू शकता आजपासून सुरुवात झालेली आहे. तुम्हाला मे महिन्याचा व जून महिन्याचा हप्ता आज तुमच्या बँक खात्यात जमा झाला की नाही आम्हाला कॉमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा. झाला असेल तर नक्की सांगा, झाला नसेल तर तुमचा जिल्हा व तुमचा तालुका कोणता आहे ते आम्हाला कॉमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा. सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंकड बँक खात्यामध्ये उद्यापासून बघू शकता उद्यापासून निधी जमा होणार. बघा, उद्यापासून निधी हा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. बघू शकता. बघा, लाडकी बहीण योजना एकनाथ शिंदे साहेब. बघा, एकनाथ शिंदे साहेब यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे, ज्या लाडक्या बहिणी आहेत, ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या बँक खात्यात जो हप्ता आहे, बघा मे व जून, बघा मे व जून 11 + 12 11 + 12 11 + 12वा जो हप्ता आहे तो बँक खात्यात राज्य शासनामार्फत हा हप्ता वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे. बघू शकता हा हप्ता वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे. म्हणजेच 42 रुपये. बघा, 42 रुपये पात्र बहिणींच्या बँक खात्यात 42 रुपये तुमच्या बँक खात्यात राज्य शासनामार्फत हा हप्ता वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे. बघू शकता हा हप्ता लवकरात लवकर तुमच्या बँक खात्यात राज्य शासनामार्फत हा निधी वर्ग करण्यात येईल. बघा, हा निधी वर्ग करण्यात येणार असून लवकरात लवकर तुमच्या बँक खात्याचं जर बघू शकता DBT आधार लिंकड. बघा, आधार लिंकड बँक खात्यात जर तुमचं DBT झालेलं असेल, बघा DBT मार्फत तुमच्या बँक खात्यात बघू शकता DBT पोर्टलद्वारे तुमच्या बँक खात्यात राज्य शासनामार्फत हा हप्ता जो आहे, बघा जो हप्ता आहे तो तुमच्या बँक खात्यात राज्य शासनामार्फत हा हप्ता लवकरात लवकर वितरित करण्यास सुरुवात करणार आहेत. बघा, हा हप्ता लवकर तुमच्या बँक खात्यात राज्य शासनामार्फत वितरित होणार आहे. त्यासाठी कोणते जिल्हे पात्र आहेत बघू शकता. सकाळीच बघू शकता सकाळीच 11 व 12वा हप्ता सुरू केला. बघा, सकाळीच 11 व 12वा हप्ता सुरू केलेला आहे. 19 जिल्ह्यात बघू शकता 19 जिल्ह्यात 2100 रुपये जमा. बघा, 2100 रुपये जमा. पैसे येताच काढून घ्या. एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितलेले. बघा, पैसे येताच काढून घ्या. माफ करा उशीर झाला, हप्त्याला माफ करा उशीर झाला. 5, 6, 7, 8 बघा 5, 6, 7, 8 जूनपर्यंत राज्य शासनामार्फत हा निधी तुमच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येणार असून आज 11 व 12वा हप्ता 42 रुपये. बघा, 42 रुपये म्हणजेच बघू शकता 2100 + 2100 म्हणजेच 42 रुपये तुमच्या बँक खात्यात हा हप्ता राज्य शासनामार्फत निधी वितरित करण्यात सुरुवात झालेली आहे. बघू शकता. त्याचप्रमाणे गॅसचे एकूण 10 हप्ते म्हणजेच गॅसचे एकूण 10 हप्ते म्हणजेच 8300 रुपये. बघा, 8300 रुपये हा निधी तुमच्या बँक खात्यात राज्य शासनामार्फत हा निधी वर्ग करण्यास सुरुवात झालेली आहे. बघा, हा हप्ता व जे 42 रुपये तो तुमच्या बँक खात्यात राज्य शासनामार्फत हा हप्ता वितरित करण्यात आले. त्यासाठी तुमचं बँक अकाउंट हा लिंक असायला. बघा, बँक अकाउंट जर लिंक असेल तर तुमच्या बँक खात्यात जो हप्ता आहे, बघा जो हप्ता आहे तो तुमच्या बँक खात्यात राज्य शासनामार्फत वितरित होणार आहे. अन्यथा जो हप्ता आहे तो तुम्हाला अजिबात मिळणार नाही. बघा, जो हप्ता आहे तुम्हाला अजिबात मिळणार नाही. त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर ही कामे करून घ्यायची आहेत. मोबाईल नंबरला लिंक करून घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे जो हप्त्याचा निधी हा राज्य शासनामार्फत वर्ग होणार आहे त्यासाठी तुमचं SBI. बघा, SBI महाराष्ट्र ग्रामीण बँक त्याचप्रमाणे पोस्ट. बघा, पोस्टमध्ये जर खातं असेल तरीही तुम्हाला काही अडचण नाही. जर तुमचं खातं असेल तर लवकरात लवकर हा हप्ता तुमच्या बँक खात्यात राज्य शासनामार्फत वितरित होणार आहे. त्यासाठी कोणते जिल्हे पात्र आहेत बघा. सर्वप्रथम बघा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड. बघा, ही 3 जिल्हे. बघा, हे 3 जिल्हे. त्याचप्रमाणे सोलापूर. बघा, सोलापूर कोल्हापूर. बघा, कोल्हापूर, सोलापूर. त्याचप्रमाणे पुणे विभागातील सातारा. बघा,
सातारा बघू शकता। त्याचप्रमाणे नाशिक विभागातील अहिल्यादेवी नगर बघा, अहिल्यादेवी नगर। त्याचप्रमाणे धुळे बघा, धुळे, अमरावती म्हणजेच राज्यामधील बघा फक्त 19 बघा 19 जिल्ह्यात हा हप्ता लवकरात लवकर राज्य शासनामार्फत निधी हा वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे बघा। हा निधी राज्य शासनामार्फत वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे। त्यामुळे तुम्हाला तुमचा जिल्हा व तालुका नक्की कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवायचा आहे। जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। खूप सारे जण व्हिडिओ बघतात परंतु सबस्क्राईब करत नाही व त्यांना योजनेबद्दल अजिबात माहिती मिळत नाही। त्यामुळे तुम्ही ही चूक करू नका, तुम्ही लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की तुम्हाला अशाच योजनांचे आणि महत्त्वपूर्णचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील। त्यामुळे लगेच सबस्क्राईब करून घ्या व थोडाही उशीर नका करू, कारण की तुम्हाला योजनांची माहिती जर मिळवायची असेल तर लवकरात लवकर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। भेटत राहूत अशाच नवीन व्हिडिओसोबत। जय हिंद, जय महाराष्ट्र।